परीक्षा संपलेले आहेत आणि भरपूर युवका आणि युवती पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे की इथून पुढे करायचं काय। तर आपल्या अभ्यासाची कुवत बघून नाही आपल्या परिस्थितीची कुवत बघून आपल्या विद्यार्थ्यांनी आपली दिशा भविष्याची ठरवली पाहिजे। सध्या बघा घराघरापर्यंत भरतीचं लोन पसरलेलं आहे पोलीस भरती आर्मीचं, त्यामुळे आमच्या साई अकॅडमी करून जे काही नेमकं 10वी परीक्षा पास झालेले असे बघा नवीन युवक युवती आलेले आणि ते जॉईन झालेले, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला पुढे एमबीबीएस करणं होणार नाही की आपल्याला पॉलिटेक्निकल इंजिनियर होणार नाही किंवा मेट्रो सिटीमध्ये जाऊन आपला खर्च भागणार नाही। तेव्हा आपले युवक कमी खर्चामध्ये जवळच्या जवळ अकॅडमीला जॉईन होऊन त्यांच्या भविष्याचा वेध घेत आहेत। ज्याला पोलीस भरती किंवा आर्मी भरतीत जायचं आहे आपल्या अकॅडमीचा रिझल्ट फार छान आहे, कारण एका वर्षात यावर्षी 32 जण गव्हर्नमेंटला दिलेलं आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी असंच आमचा हे यशाचा आलेख चढत राहणार आहे। तर आपण तुम्हाला जर शहनिशा करायची असेल तर बघा ही जी आता दिदी आहे तू कितीला बघा कितीला 11वीला आहे, पूजा तू कितीला आहेस आता जस्ट 10वीची परीक्षा पास दिली। भरतीचं काहीच किंमत माहित नव्हतं, पण यावर्षी बघा मुंबईमध्ये एक पोरगी जे पोलीस भरतीमध्ये लागलेली महाराष्ट्रात पहिल्या गेली ती जस्ट 10वी पास झाल्यानंतर कुठेतरी अशी अकॅडमी जॉईन केली आणि पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रामध्ये टॉप मारलेले आहे। आता तुमच्या समोर व्हिडिओ करतो यापूर्वी आपल्याकडे नवीन जॉईन झालेले आहेत, भविष्यात या मुली कुठे ना कुठे जॉईन होणारच आहेत एवढे मी तुम्हाला आश्वासन देतो। कारण का ह्या फक्त टिकल्या पाहिजेत, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त संयम तुमचं बघितलं जातं, टिकलं पाहिजे। याचा लई हुशार आणि लई धिप्पाड माणसाची गरज नाही, फक्त तुम्ही किती काळ आणि किती पद्धतीने चांगल्या करतात हे बघत असतात। तेव्हा ज्याला जॉईन व्हायचं आहे त्याने कुठे यायला पाहिजे साई अकॅडमीला, पर्यंत यायला पाहिजे, गरीबाची आणि कमी खर्चात यायलाच पाहिजे। कुठे यायला पाहिजे? चला धन्यवाद, जय हिंद, जय भारत।